गौरी हर को मांगलिये गुड़ लड्डू साई सुरवर को महिमा कहीं न जाए लागत हो पद को जय देव जय देव जय जय श्री गणराज विद्या सुखदाता धन्य तुम्हारो दर्शन मेरा मन रमता जय देव जय देव अष्टौ सिद्धि दासी संकट को भैरी विघ्न विनाशन मंगल मूर्त अधिकारी कोटि सूरज प्रकाश ऐसी छवि तेरी कंठस्थल पदमस्तक चूले शशि बिहारी जय देव जय देव जय जय श्री गणराज विद्या सुखदाता धन्य तुम्हारो दर्शन मेरा मन रमता जय देव जय देव भाव भगत से कोई शरणागत आवे सन्नत संपद सबही भरपूर पावे ऐसे तुम महाराज मोको अति भावे गोसावी नंदन निश्चित गुण गावे जय देव जय देव जय जय श्री गणराज विद्या सुखदाता धन्य तुम्हारो दर्शन मेरा मन रमता जय कोपरखैरणे सेक्टर 8 येथील श्री विघ्नहर्ता गणेश मंदिरात गणेश कृपा मित्र मंडळ, छत्रपती शिवाजी महाराज व्यायाम मंडळ व विघ्नहर्ता उत्सव कमिटी यांच्या संयुक्त विद्यमाने माघी गणेश जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। मोरया मोरया मी बाळ तान्हे तुझीच सेवा करू काय जाणे या भक्तिरसपूर्ण जयघोषात संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाला होता। प्रभाग क्रमांक 10 ड चे नगरसेवक तसेच श्री विघ्नहर्ता गणेश मंदिराचे आधारस्तंभ रॉबिन मढवी यांच्या माध्यमातून गेल्या 17 वर्षांपासून या ठिकाणी माघी गणेश जयंती उत्सवाची परंपरा अखंडपणे जपली जात आहे। त्यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षीप्रमाणे यंदाही उत्सवाचे उत्कृष्ट नियोजन करण्यात आले। या निमित्ताने श्री गणेशाची भव्य पालखी मिरवणूक संपूर्ण प्रभागातून ढोल ताशांच्या गजरात काढण्यात आली। त्यानंतर मंदिर परिसरात श्री गणेशाची महाआरती मोठ्या श्रद्धा व उत्साहात पार पडली। यावेळी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घेतला। भक्तांसाठी महाप्रसादाची देखील व्यवस्था करण्यात आली होती। या उत्सवाला माजी खासदार संजीव नाईक, माथाडी नेते नरेंद्र पाटील यांनी प्रामुख्याने हजेरी लावली। तसेच माजी नगरसेविका लता मढवी, समाजसेवक भालचंद्र मढवी यांनी उपस्थित राहून माघी गणेश जयंती उत्सवाची शोभा वाढवली। रॉबिन मढवी यांच्या सामाजिक व धार्मिक कार्यामुळे माघी गणेश जयंती उत्सव हा केवळ धार्मिक सोहळा न राहता एक सामाजिक एकोप्याचा उत्सव बनल्याची भावना यावेळी उपस्थित भाविकांमधून व्यक्त होत होती। गणेश बाप्पाचा जन्मदिवस आहे, त्याची स्थापना आजच्या दिवशी होते आणि म्हणून सर्वांना माघी गणेश उत्सवाच्या खूप शुभेच्छा व्यक्त करतो आणि बाप्पा सर्व नवीनकरांवरती त्याचा आशीर्वाद राहावा अशी बाप्पाची आम्ही करतो। भारतीय जनता पक्षाच्या वतीने एका महिलेचीच वर्दी लागेल, त्याच्यामुळे तुम्ही काही काळजी करू नका। पक्ष नेतृत्व आणि सर्व मंडळींची चर्चा करून त्या ठिकाणी महापौरांची निवड होईल आणि लवकरच नवी मुंबईच्या माध्यमातून लोकांना दिलेली वचनं या ठिकाणी पूर्ण होतील असा विषय असेल। 2009 पासून ज्यावेळी मंदिराची स्थापना झाली त्यावेळी युवकांनी या गणेश जयंतीला सुरुवात केली व ते अजूनपर्यंत सातत्याने तो कार्यक्रम चालू आहे। युवकांनी ते कार्यक्रम करत असताना सांस्कृतिक व सामाजिक समतोल राखण्याचा पूर्ण प्रयत्न केला त्याचा मला नक्कीच महाप्रसाद व भक्ती कार्यक्रम तर असतातच, परंतु महत्त्वाचं म्हणजे युवकांनी विद्यार्थ्यांचा सत्कार सन्मान, ज्येष्ठांचा मान सन्मान व महिलांसाठी मनोरंजनाचा कार्यक्रम आयोजित केले आहेत। नवनिर्वाचित नगरसेवक म्हणून आता जी वर्दी लागलेली आहे दडपण जास्त आणि जिम्मेदाऱ्या वाढलेल्या आहेत, कारण ज्या प्रभागाचा त्या प्रभागाने मला निवडून दिलेली तिथलाच मी रहिवासी आहे, तिथल्या समस्या मलाही माहिती आहे, त्याच्यामुळे त्या सोडवण्याचा पूर्ण प्रयत्न मी करेल व नक्कीच गणेशाच्या हीच प्रार्थना करेल की प्रयत्न करत असताना त्यांनी मला यश देईल।